अजितदादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका निरसन झालं पाहिजे. मोदी शहांकडून तपासाबाबत निष्पक्ष आणि सखोल तपासाचे आदेश. सुनेत्रा पवारांचं भाष्य. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सत्य बाहेर येत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री फडणवीसांची बारामतीतील प्रचार सभेतून ग्वाही. सीएसएमटी स्थानकात एकाच प्लॅटफॉर्मवर दोन लोकल आमने सामने. मोटरमनच प्रसंगावधान. थोडक्यात अपघात टळला. स्टेशन मास्टर निलंबित. घटनेनंतर मध्य रेल्वे विस्कळीत. माझं सर्वस्व हरपलं पण खचणार नाही. मी संघर्ष योद्ध्याची सहचरणी अहिल्यादेवी येसुबाईप्रमाणे निष्ठेनं जनतेची सेवा करेन. प्रचाराच्या सांगता सभेत सुनेत्रा पवार भाऊ. अजितदादांचं स्वप्न पूर्ण करण्याची सगळी क्षमता सुनेत्रा वहिनींमध्ये. 23 तारीख दादांना खरी श्रद्धांजली देण्याची तारीख. संपूर्ण भारतात गाजेल असा विजय करा. फडणवीसांचं बारामतीकरांना भावनिक आभार. बारामती पोटनिवडणुकीसाठी शरद पवार मतदानाचा हक्क बजावणार नाहीत. प्रकृती बिघडल्यानं रुग्णालयात ऍडमिट. मुंबई बाहेर जाण्यास मनाई. ट्विट करत माहिती. सुनेत्रा पवारांना विजयी करण्याचं आवाहन. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा होती. सुनेत्रा पवारांच्या बाजूने विक्रमी मतदान होईल याबाबत शंका नाही. अजितदादांना मतदानातून श्रद्धांजली द्या. सुप्रिया सुळेंचं बारामतीकरांना आवाहन. मुंबईत भाजपच्या आंदोलनामुळे वाहतूक कोंडी. महिला संतापली. बाजूला मैदानात मोकळा असताना रस्त्यावर मोर्चा का काढला. महिलेनं मंत्री गिरीश महाजनांना सुनावलं. येत्या काळात महिला असंच भाजपला सत्तेतून हकलून देतील. मुंबईत मोर्चा दरम्यान महिलेनं महाजनांना सुनावल्यानंतर सकपाळांची टीका. तर नेत्याला खुश करण्याचा प्रयत्न. ट्रॅफिक अडवून ठेवत असतील तर जोरदार रिएक्शन मिळणारच. रोहित पवारांनीही डिवचलं. 2023 पास झालेल्या विधेयकात जनगणना डिलिमिटेशन करून विधेयक लागू करण्याचं नमूद होतं. मुख्यमंत्री फडणवीसांकडून विरोधकांना उत्तर. तर माझ्या स्तराचा कुणीही नेता आणा चर्चेला तयार. फडणवीसांकडून पुन्हा चॅलेंज. 2023 आज बिल पास झालं. 2.5 वर्षांपासून अंमलबजावणी का नाही. सुप्रिया सुळेंचा सवाल. कुठेही कधीही चर्चेला बोलवा. आम्ही तयार आहोत. मुख्यमंत्र्यांच्या डिबेट चॅलेंजवरून सुळेंचा पुनरुच्चार. राज्यात ड्रग्सचं रॅकेट. भुंदुगिरी. महिलांचं शोषण सुरू आहे. पण आपल्या मुख्यमंत्र्यांना बंगाल जिंकायचंय. फडणवीसांच्या बंगाल दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंची टीका. पोलीस अधीक्षक तुषार दोषी अडचणी. स्वतःच्या बदलीच्या दिवशी साताऱ्यातील 6 ते 7 पोलिसांच्या बदल्या केल्याचा आरोप. साताऱ्यातील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांची उपमुख्यमंत्री शिंदे आणि पोलीस महासंचालकांकडे तक्रार. दिल्लीत भाऊ भाऊ म्हणतात आणि पाय केसतात. इकडे कशाचेही डुप्लिकेट असू शकतं. माझा पण डुप्लिकेट बनवतील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं विधान. सोलापूर, मालेगाव, धाराशिव, रायगड, बदलापुरात अवकाळी पावसाची हजेरी. गारांसह जोरदार सरींमुळे उष्णतेपासून दिलासा. तर हिंगोलीमध्ये हळद उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता.